नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र. अपघात की आत्मघात? अजितदादांचा शेवट म्हणजे महाराष्ट्राच्या गतिशील आणि क्रियाशील राज्यकर्त्याचा शेवट. मित्रांनो, बॅट्समन किती काळ विकेटवर टिकला ते महत्त्वाचं नाही, तर त्यांनी कमी वेळात जास्तीत जास्त धावा करणं महत्त्वाचं. राजकारणाच्या पिचवर विकास कामांची झटपट फटकेबाजी करून मॅन ऑफ द मॅच असणारे दादा ऑफ झाले. माणूस किती लोकप्रिय आहे याचा एकमेव वारसा म्हणजे त्यांच्या अंत्यविधीला जमणारा जनसमुदाय. अजितदादांनी जनतेच्या हृदयात मिळवलेलं स्थान हजारोच्या जनसागरातून प्रतीत होत होतं. खूप कमी नेत्यांना असं प्रेम मिळतं. परखड बोलणं आणि स्पष्ट कार्यपद्धती. एखादं काम होणार असेल तर हो, नाहीतर नाही, हे दादांचं पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे फक्त पक्षाचं चिन्ह म्हणून घड्याळ नव्हतं किंवा मनगडाचं आभूषण म्हणूनही घड्याळ नव्हतं, तर वेळेचं काटेकोरपणे नियोजन करून स्वतःला कार्यमग्न करणं, यात त्यांचा खूप मोठा हातखंडा होता. मित्रांनो, हीच गोष्ट तर त्यांच्या अकाली जाण्याला कारणीभूत ठरली तर नाही ना. नियतीने एवढा क्रूर डाव टाकला की त्यांच्या हातातील घड्याळामुळे सुरुवातीला त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. ते चार्टर विमान प्रसिद्ध कॅनेडियन बनावटीचं होतं. सुमारे 3000 विमानं त्या कंपनीने बनवलेली आहेत. जगातील नामवंत मंडळी हेच विमान वापरत आहेत. बरं, त्या विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर यांना तब्बल 16,000 तास उड्डाणाचा अनुभव होता. जोडीला शांभवी पाठक सारखी अनुभवी सहाय्यक असूनही काळाने घाला घातला. सकाळी 8:10 विमान मुंबईहून बारामतीच्या दिशेकडे निघते काय, आणि 8:45 सर्व काही संपतं. घटना खूपच न पटणारी असल्यामुळे शंकेची पाल चुकणारच. असं म्हणतात की वातावरण धुक्याचं होतं. पहिल्या प्रयत्नात विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टी नीट दिसत नव्हती, म्हणून परत विमान उंचावर नेऊन एक चक्कर मारण्यात आली आणि पायलटला धावपट्टी दिसण्यायोग्य वाटली तसं पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या प्रयत्नात विमान धावपट्टीपासून जवळजवळ 1000 फूट दूर अंतरावर क्रॅश झालं. स्फोटात 5 जणांचा जागीच अंत झाला. विमान कोसळण्याचं कारण धुक्याचं वातावरण की पायलटची निर्णय क्षमता की जेटमध्ये असलेली तांत्रिक खराबी, खरं काय त्या कदाचित ब्लॅक बॉक्समधून बाहेर येऊ शकेल. सुदैवाने फॉरेन्सिक एक्सपर्टना ब्लॅक बॉक्स मिळालाय. ब्लॅक बॉक्स म्हणत असलं तरी तो नारंगी रंगाचा असतो. त्यात पायलट आणि को पायलट यांचं संभाषण रेकॉर्ड होतं. त्याचबरोबर विमानाचा वेग, विमानाची उंची, दिशा आणि इंजिनची एकूणच कार्यपद्धती, हा सगळा डेटा सुरक्षित रेकॉर्ड होतो. अर्थात हा सर्व डेटा तपासण्यात वर्षसुद्धा लागू शकतं. तोपर्यंत महाराष्ट्र ही घटना बऱ्यापैकी विसरून जाईल. तुर्तास धुक्याचं वातावरण धोक्याचं झालं हेच खरं. दुर्दैवाने मनुष्यहानी तर झालीच आहे. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं नक्कीच नुकसान झालेलं आहे. समाज माध्यमात दादांना श्रद्धांजली वाहिली जाते, स्वाभाविकच आहे. दादांच्या सौभाग्यवतींचं दुःख शब्दात मांडता येणारच नाही. न्यूज 36 महाराष्ट्र टीमकडून अजितदादांसह 5 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, इथंच थांबतो. पुन्हा भेटू. धन्यवाद.